आणि येथील रहिवासी पत्रकार अशोक बापू परदेशी यांनी भडगाव गिरणा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता सुभाष चव्हाण यांना शेतकऱ्यांच्या वतीने भडगाव तालुक्यातील उजव्या कालव्याचे वाडे बांबूड प्रबक गोंडगाव या भागात पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे 3 ठिकाणी कालवा पाट फुटून भगदाड पडलेले आहे। हे तिघेही भगदाड बुजून दुरुस्तीचे काम तात्काळ करावे। कालव्यालगत काटेरी झाडे झुडपे वाढून अस्वच्छता झालेली आहे, ते स्वच्छ करण्यात यावे या आशयाचे निवेदन दिले होते। पत्रकार अशोक बापू परदेशी यांच्या निवेदनाची तात्काळ दखल पाटबंधारे विभागाने घेतलेली आहे। पाटबंधारे विभागामार्फत जामदा उजवा कालव्याच्या व पाटचाऱ्या दुरुस्तीच्या कामाला यंत्रसामुग्रीने वेग आलेला आज दिनांक 5 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता दिसून आला। अशोक बापू परदेशी यांच्या प्रयत्नांनी कामाला सुरुवात करण्यात आलेली दिसून आली। कालव्याचे व पाटचाऱ्याचे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे। रब्बी पीक पेरण्यासाठी पाण्याचे आवर्तन लवकरात लवकर सोडावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मी अशोक परदेशी, पत्रकार, वाडे गिरणा जामदा उजवा कालव्याची दुरुस्ती करावी, तसेच पाटचाऱ्यांची दुरुस्ती करावी या मागणीचं निवेदन मी भडगाव पाटबंधारे विभागाला दिलेलं होतं आणि भडगाव पाटबंधारे विभागाने या निवेदनाची आणि शेतकऱ्यांची मागणीची तात्काळ दखल घेतली आणि उजवा कालव्यावर काटेरी झाडे झुडपे तोडून स्वच्छता मोहीम, तसेच पाटाचा गाळ काढणे, तसेच पाटचाऱ्या दुरुस्तीचं काम सुरू केलेलं आहे। आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन मिळावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आणि पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर हे काम पूर्ण करून पाण्याचे आवर्तन द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे आणि पाटबंधारे विभागाने तात्काळ निवेदनाची दखल घेतल्यामुळे शेतकरी वर्गामार्फत पाटबंधारे विभागाचे मी आभार मानतो। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।